एखादा नाटक करूची जाम हौसिली हा वरचो सूर्यास्ताचो व्ह्यू। नमस्कार मंडळी, मी समीर कुंभार गदाल कोकणातली यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे चॅनलचं मी नाव चेंज केलं आहे। म्हणजे सुरुवातीक जेव्हा चॅनल खोललेलं आहे त्यावेळी असं नाव काय ठरवलं नव्हतं आहे, सहज ठेवलेलं आहे। तर हे नाव चांगला वाटलेला गदाल कोकणातली म्हणून। तर गुढीपाडव्याच्या दिवशी तर नाव मी ठेवलं आहे। बाकी कोकणातले असे बरेचसे यूट्यूबर्स असतात ते कोकणातले व्हिडिओ दाखवतात त्यांच्या परीने। तर मी माझ्या परीने दाखवतो प्रयत्न करतोय। बाकी व्हिडिओ बघा पूर्ण, चॅनलला सबस्क्राईब करा, बाकी देवा काळजी। तर काल मी इकडे इल्ले खाली आमच्या घराच्या पाठीमागे म्हणजे कोळमात, म्हणजे कोकणात असा की ठराविक अशी शेतजमीन असता, म्हणजे का असा टोपण नाव वगैरे ठेवलेली असतात कोळमात, नळात किंवा भाकरात वगैरे अशी टेंबावर अशी नावं ठेवलेली असतात। तसं आहे आमच्या घराच्या पाठीमाग जो एरिया ना ते का आम्ही कोळाम म्हणतो। तर काल आम्ही इलेलो इकडे करवंदा काढू, करवंदाचा लोणचा वगैरे तो शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे मी। तर आज म्हटलं हे सगळे घराकडे होते आणि त्यांना सुट्टी होती, म्हटलं खाली जाऊन फेरफटको मारूया। तर आत्ता इल्लो खाली आणि ह्यो जो एरिया बघताय तिकडे आम्ही क्रिकेट खेळायचो, म्हणजे लहानपणी मराठी शाळेत वगैरे असताना जास्त। आता कोण नाही, म्हणजे माझ्या वयाचे वगैरे होत ना ते आता कोण नाही, प्रत्येकजण आपल्या कामाधंद्याने होत, जे असत ते आपल्या आपल्या कामाधंद्यात। कधीतरी येणं जाणं ठराविक टाईमला होता सुट्टीच्या टायमाक, पण ते खेळणं वगैरे होत नाही। बाकी या बारक्या पोरांनी आता टुर्नामेंट ठेवल्यानी आहेत। किती तारखे होत रे? 27 तारीखला 10वी 12वीपर्यंतचे काय ती आहेत त्यांचे टुर्नामेंट असतले इकडे, कारण त्यांना आता सुट्टी पडली। माझ्यासोबत आता हे इले चौघेजण, श्रेयश, साई, सुयश आणि हो मयूर, जो कालच्या एक शॉर्ट व्हिडिओमध्ये होतो करवंदाचं लोणचा बनवलं त्या व्हिडिओमध्ये। ते काटे बिटे घेतले आणि आता लढाई करूच्या पोझिशनमध्ये आहात। बाकी आमच्या घराच्या पाठीमागचा जा शेतजमीनचा एरिया तिकडनं इकडचं व्ह्यू बघा किती भारी दिसता। त्या साईडला तिकडे डोंगर आणि आमच्या घराच्या पाठीमागे ना साधारण 2-1 किलोमीटरवर घरा वगैरे कोणाचीच नाहीत। म्हणजे ह्या साईडला माझा घर आहे इकडे, आणि इकडे ह्या समोर आहे बघा, इथे एक 2 किलोमीटरवर पुढे एक वाडी आहे, आणि ह्या साईडला पण तसंच आहे 2-1 किलोमीटरवर घरा वगैरे होत। त्यामुळे पूर्ण एरिया पूर्ण मोकळं आहे शेत जमिनीचं। आणि सूर्यास्त बघा इकडनं कसं दिसतं आता। तर आता यांची बारक्यांची टुर्नामेंट असते, म्हणजे 2007चेच पर्यंतचे खेळाडू आहेत ना ते खेळू शकतो इथे, म्हणजे बारक्यांचे। तर त्यासाठी इकडे यांच्यानी मंडप घातले नाही, अजून पूर्ण झालो ना त्याच्यावरती वगैरे छत टाकूचा हा। आणि इकडे हा ग्राउंड हा खणून ठेवल्याने अजून काय करू नाही हा। बाकी ही सगळी शेतजमीनच आहे, इकडे पावसाळ्यात भात शेती केली जाता। आणि ह्या साईडला ह्या आमचा परडा, इकडे आम्ही परडा करतो। आणि अरे बरोसो काहीतरी भाग ठराया मग तर हे करूया, आधी ठरवूया कोण कसं आहे, तुला काय करता येतं। पहिले जातो सुयश जातो ऋषी बनतो, गणपती बनतो, गणपती बनतो। त्याच्यानंतर गणपती जाऊन ऋषी बनतो, ती 4 तास आता दशा तरी नाटक करतो ना या। तर मंडळी एखादा नाटक करूची जाम हौसिली हा म्हाका आम्ही नाटक करतो, तू या शूटिंग घ्या आमची। तर आता यांचे भाग ठरवतात कोण कसा येतो कसं येतो काय, म्हटलं करा काय आता घेतोय शूटिंग झाला रे।
तर मंडळी यांच्या कॉमेडी नाटकाक सुरुवात झालेली आहे आणि यांच्या नाटकाचो एकुलतो एक मी प्रेक्षक असा आहे. सर बसान मी त्यांचं नाटक बघतो भाई, तुम्ही पण बघा. चला पुढलं प्रवेश. डायलॉग घे काहीतरी. आता येणारच तो बघते दोघं. तुम्हीच ते का महाऋषींची अस्त्र ठेवणारे. चल लढाई करूया. चलतो आणि सोमतो पळालो. तर यांच्या कॉमेडी नाटकाचो आता शेवट झालेलो हा. अशा प्रकारे नाटक यांचा कसा वाटला आवडला तर कमेंट करून नक्की सांगा. दामारांदे आज भाग कसलं होतं, नाव काय नाटकाचा? वा 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 वा. तर मंडळीनं अशा प्रकारे यांचं नाटक करून झालेला असा. तर आता थोडं इकडे खाली इलोस तर थोडं फेरफटको मारूया फिरूया. बऱ्याच दिवसांनी खाली येणं झाला. हल्ली क्वचित येणं होतं, म्हणजे येणं होणारच नाही इकडे, खाली येणंच नाही, उतारणंच नाही. पावसाळ्यात कधी शेती करतो तेव्हाच इकडे येणं जाणं असता आणि उन्हाळ्यात कधी ठराविक टायमात कधीतरी इलं उत्तर. तर सध्या कसा कोकणात कोकणी रानमेव्याचं सीझन झालं, म्हणजे आंबा, काजू, फणस, जांभळा यंदा नाही, जांभळा काही दिसणारच नाही झाडावर. तसं कोकणी रानमेवा, तसंच रानात भेटणारी करवंदा, चाफरा या अशी बरीचशी फळं असतात जी आजकाल या टायमाक लागतात. तर सध्या जास्त करून ही करवंदा लागाक चालू होतात या टायमाक. अजून जरा कच्ची असत, पिकाक एवढ्याच होऊची ना. माझ्या मते या पुढल्या 10-15 दिवसात पिकाक स्टार्ट होतीच करवंदा. आणि हडे बरीचशी अशी बारीक सारीक झाडं आहेत करवंदाची. तर ह्या इकडे समोर आमचा घर आहे आणि मगाशी होते मी ह्या साईडला, आता पुढे येईल. तर इकडे एक करवंदाचं झाड आहे. म्हणजे करवंदाचा झाड असा मोठा नसता, त्याका जर सपोर्ट मिळाला दुसऱ्या झाडाचो किंवा अजून कुठल्या गोष्टीचो तर त्या उंच उंच वाढत जाता. दगडावर असा सपोर्ट, दगडाचा सपोर्ट मिळाला तर पूर्ण दगडावर तर पसारता आणि झाडाचा सपोर्ट वगैरे भेटलो मोठा तर तो झाडावर वरपर्यंत जाता. आता हे बघा, ह्या झाडा वेगळा, पण त्या करणीचं झाडा ना पूर्ण वेलीसारख्या वरपर्यंत गेलेला आणि हडे ना फुला फुलली आहेत. आता आम्ही फणकुणीची फुला म्हणतो, मस्तपैकी घोसात फुलली आहेत बघ. पुष्पगुच्छ भारीच वाटतं. काय लागला. आणि इकडे करवंदा पण बऱ्यापैकी लागलेली आहेत आणि कलर पण उजळला, तांबूस कलर इलोला. म्हणजे आता ही साधारण 10-12 दिवसात पिकाक चालू होतली आहेत. हातीन काढ म्हणे झाडतं कशा.
आम्हाला तर पुढे जाऊया आम्ही. तर माझ्यासोबत फक्त सुयश आणि सुयश असा, बाकी मयूर आणि साई गेलो वाटतं घरात. तर इकडे गेल्यावर लहानपणीची आठवणी जागे झाली, कारण लहानपणी गुरांवर वगैरे येणं जाणं व्हायचा इकडे. त्यासाठी त्यावेळी खूप मजा करायचो आम्ही. आवाडातले पोरगे पण होते भरपूर म्हणजे 10-15 पोरगे होते. इकडे खेळणं वगैरे व्हायचा. समोर दगड बघा, दगडावर वगैरे जायचो आम्ही, मस्तपैकी मजा करायचो. आता जरा जास्त झाडकड वगैरे वाढली पहिल्यांदा इकडनं रस्ता होतो असं स्ट्रेट. आता कशी करवंदाची झाडी मोठी झाली आहे, त्याच्यामुळे पूर्ण गच्च. आम्ही त्या दगडावर जाऊया समोरच्या बाजून, दाखवतोय तिकडनं कसं काय वाटतं आता. ह्या साईड पण फुलं होती बघा, कोणीची फुलल्यावर भारी वाटतं एक नंबर. ह्यासाठी आमचा परडा पूर्ण बावडीच्या पाणी आणि चिकूचा लागता. आणि ह्या साईड काजी लावलेले आहेत आणि समोरचं सूर्यास्ताचा व्ह्यू एक नंबरच. आणि हा दगड ज्याच्यावर श्रेयस आणि श्रेयस वरती चढलेलो हा. तर आता आम्ही जातो खाली नळात. म्हणजे हे आता ह्यो जो एरिया आहे ना पूर्ण त्याका कोळाम म्हणतात, आणि त्याच्याच खाली पुढे जो एरिया भातशेतीचा त्याका नळात असा म्हणतात. आणि ह्या साईडली मळो म्हणतात. तर आम्ही जातो नळात. तिकडे दगडा, त्याच्या दगडावर एक छोटंसं दगडा बघू भारी वाटतं. आणि त्या साईडीकच जेव्हा पाऊस होता, पहिल्या पावसात जेव्हा मासे चढतात ना, त्या साईडी घेतात चढतात चढणीचे मासे त्या साईडला येतात. प्लस पूर्ण हा जो एरिया आहे पूर्ण इकडे पण मासे चढतात. पाऊस पडलो काय मजा, मग कोण जाग्यावर गावाचे नाही 2-4 दिवस तरी. तर माझ्यासोबत दोघंच जाणार होते, बाकी दोघे जण घरात गेले कंटाळा. आमच्या घरा पटकडेला सगळे दगडच. हे बघा, हे एक दगडा, बारीक सारीक मोठे भरपूर दगड बघत मिळतील तुमचा. पावसात म्हणजे चढणीचे मासे चढतात ना पहिल्या पावसाच्या वेळी, त्यावेळी इकडे चढतात ह्या भागात. हे बघा, इकडनं असे मग वरेपर्यंत जातं, जास्त वर नाही थोडक्यात. आणि बाकी जे सरळ प्रवाह येतात ना ते इकडनं सरळ वरपर्यंत तिकडे त्या साईडला. तर आता आपण जाऊचा हा या दगडावर नाही जाऊचो, या दगडा चढाक नाही भेटायचा आमका. आम्ही जातलो इकडच्या दगडा वरती जाऊया. मग चला तर इकडनं चला, इकडनं तर तू, मी आणि सोनू तिघच जण. मग तू खाली राहू. तर हे बघा दगड, आणि या दगडावर एक छोटंसं दगड वरती, आणि त्या झाडं आता पाना गळली आहेत,
पण जेव्हा पाना वगैरे असतात ना तेव्हा एक नंबर सीन वाटतं, अगदी एकदम बघण्यासारखंच. तर चला आपण आता एक एक करून हळूहळू वरती चढूया. मग मी आता फर्स्ट ट्राय करतो चढा. तर फायनली आम्ही कशी करून वरती चढलो. म्हणजे मी वरती चढलोय, इंका चढाक जरा प्रॉब्लेम होत होतो, इंका पकडून वरती घेतलं. तर भारी वाटतं इकडनं तुमका व्ह्यू दाखवायचं आहे. पूर्ण एरिया तुमका दिसतलो आणि इकडनं पूर्ण ना भातशेतीचा एरिया एक नंबर वाटता. म्हणजे हे बघा, ह्या साईडला आमचा घर इकडे, हे बघा हे पूर्ण एरिया मोकळा जमिनीचो. तिकडे घरावत पूर्ण एरिया असं पूर्ण, आणि ही पुढे घरावत. तर मी खाली उतरलोय, नंतर एका खांद्यावर घेतलंय आणि मग एका खाली उतरलंय. तर आता जातो थंय, म्हणजे थंय पिकलेली किरण पिकलेली करवंदा दिसलेली का, त्याच्यामुळे थंय जाऊया. आता एक हळूहळू पिकाक चालू होतलीच करवंदा. पिकलेली होती ही पिकतली आता ती बघ. गोड असतली गोड. गोड गोड अरे भरपूर आहेत मला बघ. बऱ्याच दिवसांनी इकडे खाली येईल, त्याच्यामुळे भारी वाटतं. गावात अशी मजा असतात, कंटाळ वगैरे येलो काय शेतात फिरवटको मारायचं, मन मोकळा होता मस्तपैकी, निवांत भेटता एक. म्हणजे त्याच्यात असं खालच्या टाकून खाला आता तर मंडळी 6:30 वाजत आलेत, भरपूर उशीर झाला आहे. आजचं वातावरण पण ढगाळच आहे, म्हणजे 2-3 दिवस वातावरण ढगाळच, म्हणजे आत्ता पाऊस येतोय नंतर पाऊस येतोय असंच. पण दुपारच्या टायमाला भयानक गर्दी वगैरे होती, दुपारच्या टायमाला भयानक गरमी होते. आणि हल्ली 2 दिवस तर असंच ढगाळ वातावरण. हे बघा 6:30 वाजत आलेत, त्याच्यामुळे आता आम्ही चाललो घरी. करवंद पिकलेली करवंद काय एवढी भेटली नाही, अजून कच्चीच आहे. म्हणजे साधारण 10-12 दिवसांनी एकदा फेरी मारली की पिकलेली करवंद भेटणार. आता काय जास्त भेटली नाही, भेटली ती पण ती मस्तपैकी गोड होती. तर व्हिडिओचा एंड मी इथेच करतोय. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटाया नवीन व्हिडिओत. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्यावा, स्वयं राहा.